शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का बसलाय। बाबाजानी दुर्राणी यांचा आज काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश संपन्न झालाय। शेकडो कार्यकर्त्यांसह दुर्राणी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झालाय। आगामी निवडणुकांपूर्वी राजकारणात मोठी उलटापालट पाहायला मिळते। राहुल मोठेंसह दुर्राणींचीही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी पाहायला मिळते। तर 2004 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर आमदार म्हणून बाबाजानी दुर्राणी हे निवडून आले। बाबाजानी दुर्राणी हे कोण आहेत ते आपण पाहतोय। 2012 आणि 2018 मध्ये शरद पवारांनी विधान परिषदेवर आमदार केलं। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बाबाजानी दुर्राणी अजित पवारांसोबत गेले। काही काळानंतर पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सामील झाले। आता पुन्हा शरद पवारांची साथ सोडत काँग्रेसचा हात त्यांनी हातात घेतला। राज्यामध्ये जे आजचं सरकार आहे, आपण देशाचं आणि राज्याचं चित्र पाहिला तर देशामध्ये अल्पसंख्याक मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, काँग्रेसचे कालखंडामध्ये जसं सुरक्षित आणि सर्व धर्म समभाव सगळ्याला घेऊन जाणारा आहे असा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष। मी आल्याबरोबर अमित भैयाने माझ्यावर स्वागत केलं आणि मला सांगितलं, बड़ी देर कर दी मेहरबान आते आते। बाबाजानी जी, आज तुम्ही काँग्रेस पक्षात आलात, तुम्ही विचारांच्या अनुषंगाने आलात। तुम्ही काही पद मागितलं नाही, तुम्ही कोणती प्रतिष्ठा मागितली नाही। तुम्ही एकच सांगितलं की आज देशाला काँग्रेसची आवश्यकता आहे आणि त्या काँग्रेसच्या आवश्यकतेमध्ये मी या पक्षामध्ये माझं संपूर्ण योगदान देण्याकरता मी आज खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत लढायचा साठी मी तयार आहे। आज मला मनस्वी आनंद होतोय की मराठवाड्यातल्या मातीतला वाघ आज आमचे नेते आदरणीय राहुल गांधीजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश करत आहेत। जोशीजी, अनेक पक्षप्रवेश आपण पाहिले, पण आजचा पक्षप्रवेश दृष्ट लागण्यासारखा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।